खोपोलीत रुबी सीफूड रेस्टॉरंट व मिस्टर इराणी चहा हॉटेलचे उद्घाटन मोईन मोहम्मद पठाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न। खालापूर तालुक्यातील खोपोलीत सोमवार दिनांक डिसेंबर 29 रोजी साजगाव फाटा येथील NP ढाबा समोर रुबी सीफूड रेस्टॉरंट व मिस्टर इराणी चहा हॉटेलचे उद्घाटन हॉटेल मालक मोईन मोहम्मद पठाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले। सदरील ठिकाणी खवय्यांना रुबी सीफूड रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारच्या सीफूड डिशेस पदार्थ खाण्याचा आनंद अल्प दरात मिळणार आहे। तसेच भारतातला सर्वात फेमस व हैदराबादची शान मिस्टर इराणी चहा पाण्याचा आनंद सुद्धा आपल्या घेत येणार असून या ठिकाणी पिझ्झा, बर्गर व अन्य फूड मिळणार आहे। त्यामुळे रुबी सीफूड रेस्टॉरंट व मिस्टर इराणी हॉटेलमध्ये नागरिकांनी एकदा अवश्य भेट घ्यावी अशी विनंती हॉटेलच्या व्यवस्थापकांनी दिली आहे। सीफूड रेस्टॉरंट व मिस्टर इराणी हॉटेलचे उद्घाटन सोहळा प्रसंगी खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक हरीश काळे, विनायक तेलवणे, अनिता श्याम पवार, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, नासिर पटेल, मनीष यादव, संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज पटेल, बाबू पुजारी, अशफाक भाई, अयाज शेख, शंकर कांबळे, मुजफ्फर पटेल, रामभाऊ पवार यांसह मोईन मोहम्मद पठाण व मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। सौंदर्यात भर पडेल असंच या हॉटेलचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे। नक्की सांगायला आनंद वाटेल। खोपोली शहरात विशेषतः माझ्या टाके या गावा ठिकाणी जे अतिशय इराणी मस्का चाय आणि बन मस्का म्हणजे खरंच ते चहा घेतल्यानंतर अतिशय आनंद वाटला आणि त्यांनी ज्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हॉटेल आणि मस्का चाय मलाई चाय आणि बन मस्का इथं चालल्याशिवाय ते होणार नाही। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझा हे संपूर्ण फॅमिली त्यानंतर चांगलं नियोजन या ठिकाणी केलं आणि ह्या हॉटेलची खऱ्या अर्थाने या एरियामध्ये जी जरूरत होती ती त्यांनी ही मुलं भरून काढले की या ठिकाणी ज्या माझ्या सर्व पाटावासी असतील शहरातील सर्वच नागरिकांना असेल आणि तालुक्यातील देखील या ठिकाणचे लोक या ठिकाणी येऊन याचा आस्वाद घेतील एवढंच या परिवाराला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि सी फूड असेल आणि आमच्या मलाई चाय असेल बन मस्का असेल ते चालल्याशिवाय राहणार नाही, त्याच त्यांना या खूप साऱ्या शुभेच्छा।